आणि त्या उर्वरित जिल्ह्यांच्या टॉप 9 आपण बातम्या बघूया। शिर्डीत साई भक्तांकडून 42 लाखांचा सोन्याचा मुकुट दान, भक्ताची मंदिर संस्थांना नाव जाहीर न करण्याची विनंती आहे। संभाजीनगरमध्ये अनेक विद्यार्थी यूपीएससी परीक्षेपासून वंचित राहिले। परीक्षा केंद्राच्या चुकीच्या पत्त्यामुळे केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे परीक्षेला बसता आलेलं नाहीये। नागपूरच्या अंबाझरी तलाव स्वच्छता मोहिमेमध्ये नागपूरकरांचा सहभाग। तलावातील जलपर्णी काढण्यासाठी महानगरपालिकेचा एनजीओ आणि नागरिकांची देखील मदत झाली। तुळजाभवानी मंदिर परिसरासह तुळजापूर शहरात अनेक ठिकाणी नो पार्किंग झोनमध्ये वाहतुकीचा खोळंबा होत असल्यानं नागरिकांसह भाविकांचे हाल झाले। गोंदियात बकरी ईद निमित्त शांतता समितीची बैठक संपन्न। बकरी ईद शांततेत साजरी करण्याचं पोलिसांचं आवाहन आहे। जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकेबंदी करण्यात येणार आहे। नांदेड जिल्ह्यात पोषक वातावरणामुळे भाजीपाल्याचं पीक मोठ्या जोमानं बहरलंय। शेतकऱ्यांना यंदा उत्पादन वाढीची अपेक्षा। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे फळबागांचं नुकसान। कवठळ इथं आता पपईच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात। पंचनामे करून आर्थिक देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बुलढाण्यातील गाडेगाव खुर्द ते सुकळी या पाणंद रस्त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं। पावसाचं पाणी शेतात शिरल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीकडून 18 जूनला महामोर्चाचं आयोजन। महामोर्चाला इंडिया आघाडीचा पाठिंबा आहे, तर सत्ताधाऱ्यांकडून देखील शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी।